वेबसाईटला एक नंबरला घेऊन येतं, त्याला बोलायचं स्पॉन्सर ॲड. बरोबर आहे. एखाद्या माणसाला म्हटलं ठीक आहे तू माझ्या ऑफिसला ये आणि ऑफिस पूर्ण साफ कर, तो येईल का? नाही येणार. पण त्याला बोललो मी तुला पैसे एवढे देतो, तू माझ्या ऑफिसला व्हिजिट कर, तो करू शकतो. तसंच आहे की आपली वेबसाईटला एक नंबरला रँकिंग करण्यासाठी आपण गुगलला पैसे देतो, तर त्याला काय बोलतात? गुगल ॲड्स बोलतात. इथं स्पॉन्सर दिसते तर ह्यांना अशा ॲड दिसतात. गुगल ॲड्समध्ये 2 टायटल 3 टायटल दिसतात, व्हिजिबल होतात आणि खाली जे लिहिलेलं असतं ते डिस्क्रिप्शन असतं. मग गुगल ॲड रन करण्यासाठी आपल्याला काय काय रिक्वायरमेंट असते? एक तर ईमेल आय डी लागतो. जर ईमेल आय डी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगल ॲडचा अकाउंट क्रिएट नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला हेडलाईन लागतात. कमीत कमी किती हेडलाईन लागतात? कमीत कमी 2 हेडलाईन लागतात आणि जास्तीत जास्त किती? 15 हेडलाईन. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन लागतात. कमीत कमी 1 डिस्क्रिप्शन आणि जास्तीत जास्त किती? 6 डिस्क्रिप्शन, 4 डिस्क्रिप्शन तुम्हाला लागतील. समजलं? गुगल ॲडची ऑफिशियल डेफिनिशन काय आहे? गुगल ॲड इज अन ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म व्हेअर ॲडव्हर्टायझर बिड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. बिड म्हणजे काय? ऑक्शन करणे, पैसे लावणे. सपोज जर 1000 डिजिटल मार्केटिंगचा कोर्स प्रोव्हाईड करतात पूर्ण इंडियामध्ये, तर त्याच्यामध्ये सगळ्यात 1 नंबरला कोणाची ॲड चालेल? 1000 लोकांमध्ये एकाचीच 1 नंबरला चालेल. पहिल्या पेजवरती फक्त 10च ॲड दिसू शकतात. मग 1000 लोकांमधून आपल्याला जर 1 नंबरला जर यायचं असेल, तर जो सगळ्यात जास्त पैसे देईल त्याची ॲड 1 नंबरला दिसेल. पण असं नाहीये. Googleने काय केलंय? त्यासाठी एक फॉर्म्युला बनवलाय. त्या फॉर्म्युल्याचं नाव काय आहे? ॲड रँक फॉर्म्युला. काय? ॲड रँक फॉर्म्युला. म्हणजे जर एक मॅरेथॉन आहे, मॅरेथॉनमध्ये जर 100 लोकांनी पार्टिसिपेट केलं, तर 1 नंबर कोणाचा येतो? 1 नंबरचाच येतो. जो सगळ्यात जास्त लवकर पळेल ते. पण जरी एक मॅरेथॉन घेतली आणि त्याच्यामध्ये 1 तास माणूस पळाला, तो 10 मिनिटात जरी गेला तरी 1 नंबर कोण आहे? तो पळाला नाही तरी 1 नंबरला कोण येणार आहे? तोच येणार आहे. त्यामुळे जेवढी जास्त कॉम्पिटिशन तेवढं काय लागतं? तेवढा टाइम जास्त लागतो. समजलं? हे कीवर्ड रिसर्च आपण केलं होतं. आपण डेटा अनॅलिटिक्ससाठी एक ॲड रन करत होतो. कमीत कमी आपल्याला कीवर्ड रिसर्च करायचं. म्हणजे सपोज कीवर्ड रिसर्च करूनच तुमची ॲड रन केली पाहिजे. कीवर्ड रिसर्च म्हणजे सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड्स. इट डिपेंड्स ऑन 3 पॅरामीटर. एका महिन्यामध्ये किती लोकं सर्च करतात. दुसरं म्हणजे त्याची कॉम्पिटिशन काय आहे आणि तिसरं म्हणजे 1 नंबरला तुमची ॲड रन करण्यासाठी एका क्लिकला किती पैसे लागणार आहेत. समजलं? तर अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित जर ॲड रन केल्या, तर तुम्हाला त्याच्यापासून फायदा भेटेल. नंतर तुम्हाला काय करायचं? टायटल लिहायचे. टायटलची लेंथ किती असते? 30 कॅरेक्टर. किती असते टायटलची लेंथ Google ॲडमध्ये? 30 कॅरेक्टर. डिस्क्रिप्शन असतं तर त्याची लेंथ असते 90 कॅरेक्टर. मेटा डिस्क्रिप्शन असतं त्याची लेंथ किती असते? 157 to 168. पण मेटा डिस्क्रिप्शन हे Google ॲडमध्ये नसतं. हे फक्त SEOमध्ये असतं. डिस्क्रिप्शनच असतं 90 कॅरेक्टरचं. तर हे तुम्हाला टायटल आणि डिस्क्रिप्शन ज्यांना लिहिता येईल, म्हणजे ज्यांना 157 to 168 कॅरेक्टर लिहिता आणि वाचता येतात आणि त्याचं मीनिंग समजतो, ते लोकं डिजिटल मार्केटिंग करू शकतात. समजलं? मग आपल्याला जर Google ॲड रन करायची असेल, तर आपल्याला काय करावं लागतं? स्क्रीन दिसत नाही का? तर हां. Googleवरती जायचंय आपल्याला आणि Googleवरती जाऊन एक नवीन अकाउंट लागेल. तुमच्याकडे ईमेल आयडी नसेल. बघा आता संजीवनी इथं आणि माझ्याकडे त्याचे ॲक्सेस नाहीत. मी ॲड नाही रन करू शकत. मी इथं Googleवरती जाणार Google ॲड. जसं बोललो होतो की Google ॲड हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे. कोणता ॲप डाउनलोड करायची गरज आहे का? तुमच्याकडे इंटरनेट असेल तर तुम्ही Google ॲड जर कोणत्या पण ब्राउझरवरती टाकलं तर तिथून तुम्ही रन करू शकता. त्याच्यावरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला साइन इन करावं लागतं. जर माझ्याकडे त्याचे ॲक्सेसच नसतील, मला ॲड रन करता येते का? काय विचारता येते? पासवर्ड टाका. मग माझ्याकडे पासवर्डच नसेल, ह्याचे ॲक्सेस नसतील, तर मी ॲड रन नाही करू शकत. त्याच्यामुळे पहिली रिक्वायरमेंट अशी की तुमच्याकडे Google ॲडसाठी काय लागतं? Google ॲडसाठी काय लागतं? ईमेल आयडी आणि त्याचे ॲक्सेस. परत इथं Google ॲड टाकलं, साइन इन केलं. Google ॲडची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय, साइन इन करायचं. ठीक आहे.
अशा प्रकारे तुम्हाला अकाउंट ओपन होतं. आता दोन कन्सेप्ट आहे, एक तर नवीन अकाउंट ओपन करा किंवा जुनंच अकाउंट पुढे कंटिन्यू करा. पण ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम अकाउंट क्रिएट करता ते वरचे दोन ऑप्शन येतील का तुम्हाला? येतील का सृष्टी? नाही येणार. मग त्यावेळेस डायरेक्ट इथं दोनच ऑप्शन आहेत, न्यू गुगल ऍड अकाउंट आणि दुसरं काय येईल, स्विच गुगल ऍड. स्विच म्हणजे काय, नवीन ईमेल आयडी करा, आणि न्यू म्हणजे इथं कसं नवीन, इथं न्यू क्रिएट अकाउंट येतं. तर पहिल्यांदा क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल असं येईल, किंवा तुम्हाला डायरेक्ट एक्सप्लोर करायचा. स्टार्टिंगला गुगलने आता काय केलंय, परफॉर्मन्स मार्केटिंगला जास्तीत जास्त प्रमोट करण्यासाठी हे दिले, बरोबर आहे. परफॉर्मन्स मार्केटिंगला तर एक कॅम्पेन तुम्हाला परफॉर्मन्स मार्केटिंगचा करावा लागतो, म्हणजे नेक्स्ट करावं लागेल, ही सगळी डिटेल तुम्हाला भरावं लागेल, इथली वेबसाईट टाकावं लागेल, एक पूर्ण कॅम्पेन तो पब्लिश करायचा, त्यानंतर तुमचा एक डॅशबोर्ड क्रिएट होतो. दोन टाईपचे डॅशबोर्ड असतात, एक स्मार्ट डॅशबोर्ड आणि एक कोणता, एक्सपर्ट डॅशबोर्ड. ठीक आहे. आपण एक NMDच्या वेबसाईटवरती जाऊन NMDच्या अकाउंटवरून गुगल ॲड सर्च करतो. आता ऑलरेडी अकाउंट क्रिएट करणं हे काय मोठा टास्क नाही आहे. सगळ्यांना गुगल ॲडचं अकाउंट तर क्रिएट करता येईल. गुगल ॲड केल्यानंतर गुगल ॲडची ऑफिशियल वेबसाईट. गुगलचे भरपूर सारे प्रॉडक्ट आहेत. तर ॲडसेन्स आहे, YouTube आहे. साइन इन केलं. काय करायचं आहे आपल्याला, डिजिटल मार्केटिंग न्यू ॲड 2025 हे अकाउंट आहे, ह्याच्यावरती आपल्याला डेटा अनालिटिक्सची ॲड रन करायची. हा माझा ऑफिशियल वेबसाईटचा गुगल ॲडचा डॅशबोर्ड आहे. हाऊ मच अमाऊंट आय हॅव स्पेंड टिल डेट, 30 ते 31 मध्ये फक्त 857 रुपये मी स्पेंड केलेले आहेत ॲडव्हर्टाइजमेंटसाठी. पण आता हे तर ऑल टाइम पण येतं, टुडे, येस्टरडे, दिस वीक, लास्ट 7 डेज, लास्ट 30 डेज, ऑल टाइम. ऑल टाइम हाऊ मच अमाऊंट आय हॅव स्पेंड, त्याचं खाली येईल. तेवढेच आहे की आताच नवीन बनवले तर फक्त तेवढंच केले, समजला. तर तुम्हाला ह्या नंतर गोष्टी होणार आहेत, पण आत्ता फक्त आपलं कन्सेप्ट आहे की गुगल ॲडचा डॅशबोर्ड कसा दिसतोय, सगळ्यांना बनवता येईल डॅशबोर्ड. गुगल ॲडचा डॅशबोर्ड असा दिसतो. आपला टॉपिक कोणता चाललाय, गुगल ॲड. म्हणजे गुगल ॲड, स्पॉन्सर्ड ॲड आपल्याला कशा रन करायच्या. गुगल ॲड या गुगलच्या सर्च इंजिनवरती दिसतील. गुगल ॲडमध्ये गुगल ॲडचे टाईप्स असतात. गुगल ॲड कुठं कुठं दिसतात रोहिणी, सांगा, तुम्ही विचार करा. कुठं दिसतात गुगल ॲड, कुठे दिसतात बघा, गुगल प्लॅटफॉर्म म्हणजे काय, जसं की गुगलचं सर्च इंजिन आहे, नंतर गुगलचं दुसरं एक प्लॅटफॉर्म आहे, गुगलचा एक ब्लॉग आहे, ब्लॉग स्पॉट, तिथं पण दिसेल. म्हणजे जेवढे ब्लॉग आहेत तिथं पण दिसतात. वेबसाईट बनवतो आपण, वेबसाईट बनवतो का, वेबसाईट बनवून कुठं दिसते, ती गुगलवरतीच दिसते ना वेबसाईट. मग वेबसाईटवरती पण ऍड दिसतात. युट्यूब आहे, युट्यूबवरती स्किपेबल अनस्किपेबल ऍड दिसतात का, ते पण कोणाचं आहे, गुगलचंच आहे. तुम्ही एखादा ऍप बनवला, ऍप कुठं तुम्ही टाकतात, प्ले स्टोअरला. प्ले स्टोअर कोणाचं आहे, गुगलचंच आहे. मग हे गुगलचे जेवढे प्रॉडक्ट आहेत ना तेवढेच. तुमचं घर आहे, तुम्ही तुमच्याच घरात फिरणार का दुसऱ्याच्या घरात फिरणार, तुम्ही तुमच्याच घरात झोपणार का दुसऱ्याच्या घरात झोपणार. आपल्याला फक्त गुगलच्या हो, मग त्याच्यामध्ये कंट्रोल करायचं तुम्हाला. म्हणजे तुम्हाला जर आता बघा ह्याच्यामध्ये टाइप्स आहेत, गुगल ऍडचे टाइप सांगितले होते. किती टाइप्स असतात सृष्टी गुगल ऍडचे, कोणते कोणते, 5 टाइप्स असतात. प्रीतम हुशार आहे. कोणते कोणते टाइप्स आहेत, सर्च ऍड, कोणतं, ऍप प्रमोशन. इथं गुगलवरती आपण सर्च केलं, जसं की मी गुगल ऍड सर्च करतोय, तर हा झाला सर्च ऍड. सर्च करून रिझल्ट येतात त्याला बोलायचं सर्च ऍड. सर्च नेटवर्क वरतीच ती ऍड दिसते. दुसरी कोणती ऍड आहे,
डिस्प्ले ऍड म्हणजे जर एखादा ब्लॉग ओपन केला आपण, हा ब्लॉग आहे, हा ओपन केला, ह्याच्यावरती ज्या ऍड दिसतील कोणत्या ऍड असतील? व्हिडिओ ऍड असतील का डिस्प्ले ऍड असतील का शॉपिंग ऍड असतील? डिस्प्ले ऍड असतील. समजलं? इथं ऍड दिसली छोटीशी, इथे पण ऍड दिसली, ऍड आहे, ह्याच्यावरती दिसली ऍड, क्लोज केली. इथं सेंड बाय, इथं गुगल ऍड्स बाय गुगल, ऍड्स बाय गुगल दिसते का? ही ऍड आहे. इथं तुम्ही खाली गेलात तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळी ऍड दिसेल. इथं पण ऍड दिसली, इंडिया दुबई. मी ह्या प्लॅटफॉर्मवरती आलोय, मला दुबईला जायचंय म्हणून ते दुबईची ऍड दाखवली. जर तुम्ही आलात तर तुम्हाला वेगळी ऍड दिसेल. प्रत्येक युजरला त्याच्या कस्टमाइज ऍड दिसतात. हे डिस्प्ले ऍड आहे. कोणती ऍड आहे? डिस्प्ले. नंतर ऍप वरती एखादी ऍप दिसते. मी जर आता इथं क्रिकबज ओपन केला, क्रिकबजचं हे ऍप आहे माहिती आहे ना तुम्हाला? आता मी क्रिकबज जर ओपन केलं तर क्रिकबज वरती मला ऍड दिसतील का? इथं बोला, दिसली का ही ऍड? क्रिकबज जर तुम्ही ऍप डाउनलोड केलं ना तर त्या ऍप वरती पण ऍड दिसतात. तर त्याला काय बोलायचं? ऍप प्रमोशन. कॅस्ट्रोल ऍड दिसली, शाहरुख खान त्याचा ऍडव्हर्टाइजमेंट करतोय, दिसली का? हे झाले डिस्प्ले ऍड, हे झाले ऍप प्रमोशन. नंतर युट्यूब वरती स्किपेबल आणि नॉन स्किपेबल आणि डिस्प्ले ऍड पण दिसतात. तर सगळ्यात जास्त स्कोप कोणत्या ऍडला आहे? जसं सर्च ऍड फक्त सर्च इंजिनच्या सर्च नेटवर्क वरती दिसते. डिस्प्ले ऍड कुठं कुठं दिसते? वेब डिस्प्ले ऍड सगळीकडेच दिसते. डिस्प्ले ऍड कुठे दिसते? सगळीकडेच दिसते. म्हणजे असं कोणताच प्लॅटफॉर्म आहे, युट्यूब वरती पण दिसते, सर्च गुगल वरती पण दिसते, नंतर ब्लॉग वरती पण दिसते, एव्हरीवेअर गुगल डिस्प्ले ऍड दिसतात. व्हिडिओ ऍड कुठं दिसेल? फक्त युट्यूब वरती. ह्याच्या व्यतिरिक्त कुठे दिसेल का? नाही दिसणार. मग तुम्हाला मी इथे टाइप्स लिहून दिले होते गुगल ऍडचे, कुठेतरी लिहिले होते ना? नाही लिहिले, लिहिले होते पण नाही लिहिले. पण परत तुम्ही काय करा, कन्सिडर करा. टाइप्स ऑफ पहिला कोणता सांगितला? नंतर कोणते? ह्याच्यामध्ये 2 टाईप असतात, स्किपेबल आणि नॉन स्किपेबल. नंतर आता 3 झाले, 4चं आपल्या कोणतं असेल? ऍप प्रमोशन. आणि लास्टचं 5वं कोणतं झालं? तर हे तुम्ही लक्षात ठेवा, 1 2 3 4 5. तर आपण आता ह्या गुगल ऍडच्या ओव्हरव्ह्यू मध्ये आलो. आपल्याला आता पहिला जो आपला टाईप आहे, एक तर डिस्प्ले किंवा सर्च ऍड, ती रन करायची. सर्च ऍड मध्ये काय इम्पॉर्टंट आहे, तर सर्च हे काय केलं आपण, सर्च करतो, काय करतो? मला आता सृष्टीबद्दलची इन्फॉर्मेशन पाहिजे, मी टाकलं गुगल वरती सृष्टी वडणे, काय टाकलं? आला? बरोबर आहे का तुमची स्पेलिंग? सृष्टी वडणे टाकलं, बरोबर आहे? चुकू दे ना. काय आहे? बरोबर आहे? हा बरोबर दिसते, सृष्टी वडणे. मी बरोबर टाकत असतो, तुम्ही का चुकीचं म्हणता? रिझल्ट बरोबर केलाय. अच्छा, SRU आहे का?
मॉडर्न नाव ठेवलंय तुमचं. बघा, हे मला एखाद्याची डिटेल पाहिजे. मी इथं काय केलंय, सृष्टी वडणे सर्च केलंय. मग सृष्टी वडणे एकच आहे का जगात? नाही. ही आली ना सृष्टी वडणे, ही का तुम्ही सृष्टी वडणे? तर सृष्टी वडणेचे अजून पण वेगवेगळे अकाउंट आलेत. बरोबर आहे ना? तो दुसऱ्या सृष्टी वडणेचे आलेत. तर तुम्हाला गुगल वरती जर सर्च केलं तरी हे काय सर्च केलं म्हणून आलं. मी जर नुसतं बघत बसलो असतो, हे तर काहीच नसतं टाईप केलं, मला पायल बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे तर येईल का इथं? मी काहीच न सर्च करता नाही. मग मी इथं प्रियंका सर्च करतो. मग आता प्रियंका आहे काय? बोला. मग प्रियंका केल्यानंतर मला प्रियंका किती किती असतील प्रियंकाला जगामध्ये? इंडियामध्ये किती येतं? भरपूर येतं. पण आपल्याला जे जे मोस्ट ज्याचा डोमेन अथॉरिटी जास्त असतं ना, ते एक नंबरला येतं, ज्या सगळ्यात जास्त ट्रस्ट. नावनच सर्च केल्यानंतर सगळ्यात जास्त लोक काय सर्च करतात ना, त्याचं येतं. प्रियंका चोप्रा बद्दल सर्च करतात म्हणून प्रियंका चोप्राचे जास्त काय आले, फोटो आले, व्हिडिओ आले. सृष्टी सर्च केलं तर सृष्टी नावाची एकच बायका लाखो येतं. सृष्टी वडणे सर्च केलं तर कमी लोक येतात. म्हणजे तुम्हाला काय, सृष्टी वडणे हा लॉंग टेल कीवर्ड आहे आणि सृष्टी हा शॉर्ट टेल कीवर्ड आहे. त्याच्यामुळे गुगलमध्ये आपल्याला सर्च जर करायचं असेल तर आपण लॉंग टर्मच कीवर्ड सर्च करतो. नुसतं डिजिटल सर्च केला किंवा नुसतं डिजिटल मार्केटिंग सर्च केला तर हे शॉर्ट टेल आहे. पण डिजिटल मार्केटिंग कोर्सेस ॲट एफसी रोड केलं तर हा लॉंग टेल आहे. आणि ह्याच्यामध्ये डिटेल मला फक्त एफसी रोडचेच रिझल्ट दिसतील. कीवर्ड सर्च करून जे रिझल्ट येतात त्याला बोलायचं सर्च ॲड. तर सर्च ॲड, आपल्याला सर्च ॲडसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय लागतं, 4 काय लागतील आपल्याला, 2 ते 4 किती लागतील, कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 15 हेडलाईन लागतील. डिस्क्रिप्शन कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 6 लागतील. एवढे तुम्ही काय करू शकतात, टाकू शकतात. तर आपण आता एक ॲड पाहू. काय करायचं, डिस्प्ले सगळ्यांना म्हणजे हा प्रोफाईल सगळ्यांना ओपन करता येईल. डॅशबोर्ड, न्यू कॅम्पेन वरती जायचं, न्यू कॅम्पेन वरती जायचं, न्यू कॅम्पेन. हा, ऑनलाईन आवाज जातोय का? पूजाला तर येतोय, रोहिणीला पण येतोय. अंकुश तुम्हाला येतं का? हो येतो. ठीक आहे. हो, सगळ्यांना येतो, काय प्रॉब्लेम नाही. ही तुमची गुगल ॲड दिसते, स्पॉन्सर लिहिलेले. तुमच्याकडे एक वेबसाईटला असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे वेबसाईट नसेल, काय काय लोक बोलतील सर आमच्याकडे वेबसाईट नाही आहे, आम्ही गुगल ॲड रन करू शकतो का? नाही करू शकत. त्याच्यामुळे डेफिनेशनचा रेफरन्स घ्यायचा आहे. गुगल ॲड इज अन ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ॲडव्हर्टायझर बिड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. समजलं? कोणाचा? स्मिता मॅडमचं ते म्युझिक ऐकत बसले असतील, त्याच्यामुळे त्यांना आवाज नाही येणार. तुम्ही डबल हेडफोन घातलेत का मॅडम? स्मार्ट कॅम्पेन वरून बिना वेबसाईटचा पण करू शकतो ना, गुगल माय बिझनेसच्या फक्त वेबसाईट. आपण मग ती वेबसाईट नाही, तरी पण नाही करू शकत. वेबसाईट लागणारच तुम्हाला. तुम्हाला गुगल ॲड हा शब्द आला, आता येतोय का स्मिता मॅडम आवाज तुम्हाला? होतं कधी कधी कान बंद करून बसल्यानंतर आवाज येत नाही. आता इथं मी काय केलं, न्यू कॅम्पेन वरती क्लिक केलं तर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर की गुगल ॲड मध्ये किती ऑब्जेक्टिव्ह असतात सांगा तुम्ही? 7 असतात. इथं किती दिसतात सांगा की? 7 येतात.
कोणते ऑब्जेक्टिव्ह असतात? सेल्स, लीड्स, वेबसाईट ट्रॅफिक, ॲप प्रमोशन, अवेअरनेस अँड कन्सिडरेशन, लोकल शॉप व्हिजिट अँड क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गायडन्स. पहिल्यांदा इथं विदाउट गोल होतं, पण आता नवीन जनरेशनला समजत नाहीत काय काय वर्ड, त्याच्यामुळे त्यांनी गायडन्स केले. विदाउट गायडन्स म्हणजे जर तुम्हाला ज्यावेळेस 1 वर्षाचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स होतो ना, त्यावेळेस तुम्हाला क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल. आता मला काय करायचंय? मुंबईला जायचंय. मी मॅप लावायची गरज आहे का काय? का मॅपनी जाईन? रोहिणीला सपोज तिच्या रूमवरती जायचंय, ती मॅप लावून जाते का दररोज? तुम्ही तुमच्या घरी मॅप लावून जातात का? तुम्हाला जर एखादी गोष्ट जर माहित नसेल तर तुम्ही मॅप लावून जातात. तर तसंच आहे की क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल्स ऑर गायडन्स. म्हणजे मला आता ऍड रन करायची, सर्च ऍड. मला माहिती की माझा ऑब्जेक्टिव्ह काय ठेवायचा आहे, मला काय करायचंय, माझा बिझनेस मॉडेल काय आहे हे मला माहिती आहे. नंतर त्यासाठी बिडिंग स्ट्रॅटेजी कोणती चूज करायची, हे जर ज्यावेळेस तुम्हाला सगळं माहित होईल, पण ते माहित होण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. अजून पण तुम्हाला समजत नाही की CPA किती ठेवायची. मग त्यावेळेस तुम्ही क्रिएट कॅम्पेन विदाउट गोल करू शकतात का? किंवा गायडन्स करू शकता? तुम्हाला गायडन्सची गरज आहे. ज्यावेळेस तुम्हाला 1-2 वर्षाच्या खालचा एक्सपिरियन्स असतो, त्यावेळेस तुम्हाला गायडन्सची. तर Google हे स्मार्ट आहे. तुम्ही कसे स्मार्ट आहेत? भूक लागल्यानंतर भाकर खातात. तहान लागल्यानंतर पाणी पितात. स्मार्ट आहेत ना तुम्ही? तर तसं Google पण स्मार्ट आहे. तर Google काय करतं? तुम्हाला गायडन्स करतं. कसं गायडन्स करतं? मग सपोज एखादा ॲडव्हर्टायझर आहे. त्यांनी जर बिडिंग स्ट्रॅटेजी ठेवली काय? CPC, तर त्याला गायडन्स करतं अजून जास्त पैसे टाका. म्हणजे ते तुमच्या अकाउंटमधून जास्तीत जास्त पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करतं. समजलं ना? आणि तुम्हाला गायडन्स पण करतं की मॅक्झिमम किती CPC ठेवायला पाहिजे आणि किती लोकांपर्यंत रीच होऊ शकतं. पण जर तुम्ही क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गायडन्स केला तर तिथं तुम्हाला काहीच नाही दाखवणार. तुम्हाला वाटतंय ₹5 ठेवायचं तर 5च ठेवायचं. हे तर तुम्हाला सजेस्ट करत होते. ते आपल्याला प्रॅक्टिकल पाहिजे. पहिली ॲड कोणती पाहायची? सृष्टी? सर्च ॲड. करायचं मग सुरू. सेल्स. आता सर्च ॲड कुठे कुठे असते? मला जर सेल्स करायचंय, मग पहिले तर ऑब्जेक्टिव्ह काय समजले नाही तुम्हाला. सेल्स म्हणजे काय? तुम्हाला चक्कर आली काय? सेल्स म्हणजे काय? म्हणजे एखादी गोष्ट विकणे. लीड म्हणजे काय? कॉन्टॅक्ट नंबर घेणे. ईमेल एखाद्या पर्सनचा एकतर ईमेल आयडी किंवा फोन नंबर ॲक्वायर करणे. वेबसाईट ट्रॅफिक म्हणजे काय? वेबसाईटवरती जास्तीत जास्त युजरला घेऊन येणे, त्याला वेबसाईट ट्रॅफिक. ॲप प्रमोशन म्हणजे काय? आपल्या ॲपचं लोकांपर्यंत रीच वाढवायची. लोकांनी जास्तीत जास्त डाउनलोड केले पाहिजे, त्यासाठी आपण रीच वाढवतो. ब्रँड अवेअरनेस अँड कन्सिडरेशन म्हणजे काय? अवेअरनेस म्हणजे काय? लोकांना आपल्या प्रॉडक्ट बद्दल जास्तीत जास्त सांगणे आणि ते सांगून लोकांनी कन्सिडर. आता मी तुम्हाला एखादी डेफिनेशन सांगितली आणि तुम्ही ते मनावरतीच नाही घेतले, तर मग त्याला कन्सिडरेशन नाही. उद्या सपोज नरेंद्र मोदींनी सांगितलं की 3 दिवस भारत बंद आहे, बरोबर आहे, आणि लोकांनी तरी पण ते ऐकलंच नाही. लोक तरी पण ऑफिसला जायला लागले, दुकान ओपन करायला लागले, म्हणजे त्याला कन्सिडरच नाही केलं, तर इम्प्लिमेंट होईल का? मग कन्सिडरेशन म्हणजे त्याला विचारात घेणे. अवेअरनेस अँड कन्सिडरेशन. लोकल शॉप अँड व्हिजिट प्रमोशन हे काय आहे? तुमच्या लोकल शॉपला जास्तीत जास्त व्हिजिट करणे किंवा तुमच्या ऑफिसला जास्तीत जास्त, त्याला फुटपाथ बोलू शकतो किंवा जास्तीत जास्त लोकांना व्हिजिट करण्यासाठी आपण मजबूर करू शकतो, त्याला बोलतात लोकल शॉप व्हिजिट अँड प्रमोशन. पण हा कॅम्पेन नेहमी स्मार्ट कॅम्पेन असतो. आणि कोणता? कोणतं सांगितलं तुम्हाला? स्टार्टिंगला कोणता कॅम्पेन रन करावा लागतो? परफॉर्मन्स मॅक्स.
स्मार्ट आणि परफॉर्मन्स मॅक्स इथून तुम्हाला रन करता येतो. आणि क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल म्हणजे काय, हे सगळ्या 6 ह्यांचं कॉम्बिनेशन होऊन अजून त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पण ऍड होतो परफॉर्मन्स मॅक्स. नंतर अजून पण एक ऍड होतो. तर टोटल ऑब्जेक्टिव्ह, आता तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह 7 येतं, पण त्याच्यामध्ये पण टाईप्स असतात. आता सेल्समध्ये टाईप्स आहे. सेल्स करायचं म्हणल्यानंतर कसं कसं होऊ शकतं सेल्स. जर तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात, त्यांच्याबरोबर चांगलं बोललात आणि त्या प्रॉडक्ट बद्दलची इन्फॉर्मेशन सांगितली तरीच पण सेल्स होईल. लीड आल्या, लीड मधून पण सेल्स होईल. तुम्ही एखाद्याचा व्हिडिओ पाहिला आणि तो व्हिडिओ आवडला तरी पण सेल्स होईल. एखाद्याचा ऍप पाहिला, ऍप मधून पण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तिथं पण सेल्स होईल. तर सेल्स कसं कसं होतं, सेल्स मध्ये ऑब्जेक्टिव्ह येतं, दिसते खाली सेल्स मी चूज केलंय. तर सेल्स कधी होईल, सर्च ऍडनी पण सेल्स होतं का, डिस्प्ले ऍडनी पण सेल्स होईल का, ऍप प्रमोशननी पण सेल्स होईल, व्हिडिओ ऍडनी पण सेल्स होईल आणि शॉपिंग ऍडनी पण सेल्स होईल का. येस. तर आता इथे एक असा क्वेश्चन दिला, सर्च कोणता, सेल्स ऍड मध्ये किती टाइप्स असतात, कॅम्पेन टाइप्स किती असतात सेल्स मध्ये सांगा. हा, कोणते कोणते, क्वेश्चन काय विचारलाय ते स्वतःला विचाराय. हा बरोबर सांगितलं. म्हणजे सेल्स करायची एखादी गोष्ट, म्हणजे आपण ऍडव्हर्टाइजमेंट काय करतोय, आपला एक ऑब्जेक्टिव्ह असेल. आता माझा ऑब्जेक्टिव्ह काय, मी ऍडव्हर्टाइजमेंट रन करण्याचा जास्तीत जास्त ऍडमिशन करणे हा माझा ऑब्जेक्टिव्ह आहे. एखादा ऍफिलिएट मार्केटर असेल तर त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं, जास्तीत जास्त लोकांनी माझा ब्लॉग पाहणे हा त्याचा ऑब्जेक्टिव्ह असेल. तर इथं तुम्ही पहा, सर्च ऍड, परफॉर्मन्स मॅक्स, डिमांड जनरेशन, डिस्प्ले ऍड, शॉपिंग ऍड आणि व्हिडिओ ऍड. तुम्ही 5 सांगितले पण चुकीचे सांगितले. सेल्स कधी होईल, सर्च ऍड रन केली तर होईल, परफॉर्मन्स मॅक्स केली तरी होईल, डिमांड जनरेशन केली तरी होईल आणि डिस्प्ले केली तरी होईल आणि शॉपिंग केली तरी होईल आणि व्हिजिट केली, व्हिडिओ केला तरी. तुम्ही काय काय सांगितलं होतं, ऍप प्रमोशन कुठं सेल आलेली का त्याला. तर तुम्हाला जर क्वेश्चन विचारला गुगल ऍडचं जर सर्टिफिकेट पाहिजे नसेल तर तुम्हाला 100 पैकी किती मार्क पाहिजे, 80. आणि गुगल मध्ये जर काम करायचं म्हणलं तर 100 पैकी 100 मार्क लागतात. ठीक आहे. तर मग त्याच्यातलं आपण काय करतोय, सर्च ऍड सिलेक्ट केली सिलेक्ट सर्च ऍड. आता सर्च ऍड मध्ये तुमची वेबसाईट वरती जास्तीत जास्त लोकांना घेऊन यायचंय का फोन कॉल आले पाहिजे सर्च ऍड मधून. मी जर आता इथं गुगलला काय केलं, मी फोनवरून सर्च केलं, काय सर्च केलं, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे असं गुगलवरून सर्च केलं, आलं का. इथं मला कॉल दिसतो, ह्यांची ऍड दिसली, डेटा माइट्स, यांना कॉल करू शकतो आणि वरती काय आहे, ह्याच्यावर क्लिक केलं त्यांच्या वेबसाईट वरती पण जाऊ शकतो. नंतर काय आहे, आय टी व्ह्यू दिसतंय. तर काय तुम्हाला कॉल करायचं जास्तीत जास्त कधी फायदा होईल आपल्याला, जर कॉल आले आणि वेबसाईट वरती ट्रॅफिक झालं, वेबसाईट वरती पाहणार, वेबसाईट आवडली आणि वेबसाईटच ओपन नाही झाली तर मग ते कॉल पण नाही करणार. त्याच्यामुळे मी अल्टरनेट 2 पण ऑप्शन देतो. जसं मी सांगितलं होतं, गुगल ऍड जर तुम्हाला रन करायची तर तुम्हाला स्वतःची वेबसाईट लागेल. आणि आपला ऍड रँक फॉर्म्युला होता, काय सांगितलं होतं, ज्या वेबसाईटचा रिलेव्हन्सी म्हणजे मॅक्झिमम ऍड रँक फॉर्म्युला सांगितला होता तुम्हाला इथं, कुठे सांगितलंय, वरती सांगितलंय पण नाही दिसत इथं. ऍड रँक कुठे, ऍड रँक आहे मॅक्झिमम सीपीसी इंटू रिलेव्हन्सी स्कोर. तुम्ही एका क्लिकला किती पैसे लावतात आणि तुमचा रिलेव्हन्सी स्कोर किती, त्याच्यावरती तुम्हाला ऍडला किती पैसे लागणार आहेत आणि तुमची ऍड किती नंबरला दिसणार आहे ते डिपेंड आहे. मग रिलेव्हन्सी कशी असते, तुम्ही जी वेबसाईट टाकली, मी जे हेडलाईन टाकलंय, मी जे टायटल टाकलंय, त्याच्या रिलेटेड तुमची जी वेबसाईट आहे ना, त्या वेबसाईटचं कंटेंट कोणतं आहे. आता मी जर ओपन केली NMD प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट, आपल्याला ऍड कोणती रन करायची, डेटा अनॅलिटिक्स कोर्सेसची, बरोबर आहे.
कोणती ऍड रन करायची बोला. डेटा अनालिटिक्सची करायची. मग होम पेज मध्ये डेटा अनालिटिक्सचं कंटेंट आहे का? नाही. मग ही वेबसाईट टाकली तर रिलेव्हन्सी स्कोर अजून कमी होईल. मी डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे टाकतो. ही वेबसाईट स्क्रॉल केली. ही युजर फ्रेंडली URL आहे डेटा अनालिटिक्स साठी. येस, कारण ह्याच्यामध्ये डेटा अनालिटिक्स क्लासेस इन पुणे लिहिलेले. मग आता तुम्ही सांगा, ह्याचा URL क्लासेस असायला पाहिजे का कोर्सेस असायला पाहिजे? ज्या तुम्हाला कीवर्ड रिसर्च केले, मग कोर्सेसला किती लोक सर्च करतात? 13,000. आणि क्लासेसला किती करतात? किती? तुम्हाला शिकवावं पाहावं लागेल. जर तुमचे ह्याला जर 5च लोक जर सर्च करत असतील तर काय सांगितलं तुम्हाला? फक्त 5च लोक जर तुम्हाला सर्च करत असतील तर. मग इथं किती लोक सर्च करतात तिथं तुम्हाला युजर नेम द्यावं लागेल. त्यासाठी कीवर्ड रिसर्च शिकणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता क्लासेसला पण चांगले लोक सर्च करतात, मग असं आपण कन्सिडर करू. युजर नेम कॉपी करू, न्यू कॅम्पेन मध्ये जाऊ, नंतर इथं आपला URL टाकला, नंतर इथं आपल्याला काय करायचंय? बरं झालं तुम्ही लवकर सांगितलं. स्क्रीन लॉक नाही झाली, स्टॉप झाली. आता दिसत असेल. काय केलं, इथे जाऊन आपला युजर फ्रेंडली URL आहे तो कॉपी केला. नंतर काय केलंय, गुगल ऍड्स आहे त्याच्यामध्ये आपण पेस्ट केली. झालं. कंट्रोल V. नंतर आपण युनायटेड स्टेट मध्ये राहतो का केनिया मध्ये राहतो? इंडियामध्ये राहतो. मग इंडिया कुठं असतं? ABCD आली पाहिजे. ABCDEFGHIJK इंडिया. नंतर इथं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. कोणता नंबर आहे? 8830. इथं तिसरा पण ऑप्शन आहे, शॉप विजिट. तर नाही करायचं, एका वेळेस 2च करायचे. आता इथं झाल्यावर काय लोक कन्फ्युज होऊन कॅन्सल करतात. कॅन्सल नाही करायचं, कंटिन्यू करायचं. नंतर खाली काय करायचंय, नाव द्यायचंय. आपण त्या दिवशी पाहिलं होतं नाव कसं द्यायचंय, कुणी रन केलाय आणि कोणत्या डेटला केलाय. काय डेट आहे आजची? 10 फेब्रुवारी 2024 का 25? 25. कंटिन्यू. आणि इथं काय करायचं, एक त्या दिवशी रन केलेला अपूर्ण होता, म्हणजे इनकम्प्लीट होता. तर आता आपण स्टार्ट करू. बोलतं की त्याला ड्राफ्ट मध्ये आहे. सपोज आता लाईट गेली किंवा आपला मोबाईल स्विच ऑफ झाला किंवा डेस्कटॉप स्विच ऑफ झाला, तुम्हाला परत मग पहिल्यापासून एवढ्या गोष्टी करणं पॉसिबल आहे का? नाही. मग जिथून स्टॉप झालाय तिथून जर करायचं असेल तर तो कुठे जातो? ड्राफ्ट मध्ये जातो. ड्राफ्ट मध्ये ओपन करून तुम्ही पाहू शकता. आता इथं बिडिंग स्ट्रॅटर्जी असतात. बिडिंग स्ट्रॅटर्जी 8 असतात. मी तुम्हाला सांगितलं होतं बिडिंग स्ट्रॅटर्जी म्हणजे काय. ज्ञानदा तुम्ही सांगा, तुम्ही चांगला अभ्यास केलाय. केलाय का त्यांनी चांगला अभ्यास? पायल केलाय का? नाही केला का? नाही केला? तुम्ही त्यांना शिकवलंय ना कीवर्ड रिसर्च. केलाय म्हणतात. सोमवारचं त्यांना उपवास असतो त्याच्यामुळे ते बोलत नाही. पूजा तुम्ही काय क्वेश्चन विचारलाय? हा, बिडिंग स्ट्रॅटर्जी म्हणजे काय तू सांग. तुमचे पैसे कधी कोणी काय क्लिक केल्यानंतर पैसे डिडक्ट होणार आहेत, बरोबर आहे? म्हणजे इथं गेलो आपण, जर एखादा कोर्स सर्च करताय तुम्ही, ही वेबसाईट दिसते, नुसतं बघत बसलो तिच्याकडे तरी पण पैसे जाणार आहेत. त्याला काय बोलतात? इम्प्रेशन. ह्याच्यावरती 6 सेकंदापर्यंत बघत बसलो, रीच. ह्याच्यावरती क्लिक केलं, क्लिक केलं तर हे क्लिक झालं. नंतर काय केलं, मी खाली स्क्रॉल केलं, एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती आलो, जास्त पैसे लागतील. पण इथं काय केलं, मी नुसतं वेबसाईट पण पाहिली आणि खाली काय केलं, इन्क्वायरी फॉर्म आहे
तो इन्क्वायरी फॉर्म पण सबमिट केला तर ह्याला बोलायचं कन्व्हर्जन. काय करायचं? कन्व्हर्जन. जर त्यांच्याकडे तो ईमेल आयडी गेला तर काय बोलणार आपण? कन्व्हर्जन. थँक्यूचा मेसेज आला म्हणजे कन्व्हर्जन. आणि ROS म्हणजे त्यांनी मला कॉल केला आणि मला त्यांचा कोर्स विकला तर ROS, रिटर्न ऑन ॲड स्पेंड. त्यांनी ॲडला पाहून काय केलं? क्लिक केलं त्या वेबसाईटवरती. वेबसाईटला क्लिक करून एका पेजवरून दुसऱ्या पेजवर गेला म्हणजे कन्व्हर्जन व्हॅल्यू. आणि त्याने काय केलं? इन्क्वायरीचा फॉर्म भरला किंवा तिथून कॉल केला तर त्याला बोलायचं कन्व्हर्जन. आणि जर त्याच्यामधून जर कन्व्हर्ट झालं कॉलमधून किंवा त्या इन्क्वायरीमधून तर त्याला बोलायचं ROS, रिटर्न ऑन ॲड स्पेंड. म्हणजे तुमच्या बिडिंग स्ट्रॅटेजी किती येतं तर इथं लिहिलं होतं मी. पहिलं तर CPC, कॉस्ट पर क्लिक. CPC म्हणजे काय? कॉस्ट पर क्लिक. CPM म्हणजे काय? कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. म्हणजे इम्प्रेशन म्हणजे कसं आहे? मी तर आता सर्च केले 2 BHK फ्लॅट्स. काय सर्च केले? 2 BHK फ्लॅट्स. सर्च केले 2 BHK फ्लॅट्स, इंटर पण केलं. मी एकदा स्क्रॉल केलंय 1 इम्प्रेशन, परत वरती आलं 2 इम्प्रेशन, खाली गेलो 3 इम्प्रेशन, 4 इम्प्रेशन. सगळ्या वेबसाईटवरती इम्प्रेशन आले. 10 इम्प्रेशन आत्ताच्या आत्ता आले. म्हणजे ज्यावेळेस 100 इम्प्रेशन येतील, 1000 इम्प्रेशन येतील त्यावेळेस तुमचे पैसे डिडक्ट होतात CPM मध्ये. मग 1000 इम्प्रेशन इज इक्वल टू द 1 क्लिक किंवा 10 क्लिक. त्याचा काय रेट असतो तो तुम्हाला काढावा लागेल. समजलं? ते येतो ना, क्लिक थ्रू रेट असतो. CTR बोलतात त्याला, क्लिक थ्रू रेट. म्हणजे जसं की एखादी MPSC UPSCचं तुम्ही काय करतात? एक्झाम देतात, प्रिपरेशन करतात. पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्ही क्लिअर केली तर तुमचा कन्व्हर्जन रेट किती आहे? 100. म्हणजे एकच एक्झाम दिली आणि लगेच तुम्ही काय झालात? क्रॅक केले. म्हणजे तुमचा कन्व्हर्जन रेट 100चा. नंतर दुसऱ्या वेळेस, पहिल्या वेळेस तुम्ही दिली, फेल झालात. दुसऱ्या वेळेस दिली, फेल झालात. तिसऱ्या वेळेस दिली, फेल झालात. चौथ्या वेळेस दिली, फेल झालात. 10 वेळा दिली, फेल झालात. एक एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला सांगतो की गुगलवरती लोक सर्च करतात. मग गुगलवरती सर्च केल्यानंतर 1000 वेबसाईट येतात तुम्हाला. मग त्याच्यामध्ये कोणत्या वेबसाईटवर, आता इथं बघा, इथं किती असे लोक 2 BHK फ्लॅट्स दररोजचे किती लोक सर्च करतात हे तर तुम्हाला माहिती आहे कीवर्ड रिसर्च करून. जर सपोज 1000 लोक करतात, मग 1000 लोक सगळेच एक नंबरच्या वेबसाईटवरती क्लिक करतात का? काही काही लोकांना खाली जायची इच्छा असते, काही लोक एक नंबरलाच क्लिक करून बसतात. मग जर 10 लोकांनी इथं सर्च केलं तर त्याच्यातलं एकच काय करतोय? क्लिक करतोय. मग तुम्हाला कसं करावं लागेल? इम्प्रेशन किती येतात आणि क्लिक किती येतात? क्लिक डिवायडेड बाय इम्प्रेशन इंटू 100. तर त्याचा आन्सर येतं CTR, क्लिक थ्रू रेट. मग मला आता त्याचा आन्सर सांगा. मला आले ते इम्प्रेशन 100 आणि क्लिक येतात 5. मग CTR किती? बोला. सृष्टी सांगू शकते. चांगला क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे? तुम्ही कोणाचं, तुमचं लक्ष कोणाकडे, लाईटीकडे लक्ष होतं का कोण? मग हे काय पुराण अश्मयुगीन काळापासून करतात का? ते आजच आतापासूनच करतात. ते सगळे नवीनच आहेत, सगळे एका पेजवरती येतात. काय क्वेश्चन विचारला ते सांगा. कुणाकडे लक्ष होतं तुमचं? तुमचं कुणाकडे होतं? काय 2000 कसं काय? 200 कसं काय? एखादा रेट असतो, तुम्ही बघा, एखादा रेट असतो. इम्प्रेशन 100 डिवायडेड बाय 5 म्हणजे त्याचा आन्सर 20 into 100. बघा, फॉर्म्युला परत ऐका तुम्ही. कधी कधी असं जीवनात गोष्टी घडतात. धक्काबुक्कीचं जीवन आहे, ते जगताना खूप साऱ्या गोष्टींना सामोरं जायचंय. त्याच्यामुळे तुमच्या मनात काय वेगळे विचार पण येऊ शकतात. प्रत्येकाच्या मनात येतात. मनाला आपण असं जसं की कुत्र्याला बांधून ठेवू शकतो तसं मनाला बांधून ठेवू शकतो का? आहे का असा फॉर्म्युला मनाला बांधून ठेवायचा? नाही. शिकवताना माझ्या पण मनामध्ये विचार येतात दुसरंच. दुबईला जायचंय, गोव्याला जायचंय, घर घ्यायचंय, लय विचार येतात. मन हे चंचल असतात. ठीक आहे, काय करायचंय आपल्याला? CTR.
काय करू शकतो आपण, क्लिक डिवायडेड बाय इम्प्रेशन इंटू 100 बरोबर आहे. रेट काढायचं म्हटलं तर 100ने मल्टिप्लाय करावं लागतं. तुम्हाला होतं का विज्ञान, गणित, भूमिती? मग आता क्लिक्स आपल्याला किती आलेत, किती क्लिक्स येतं, क्लिक्स 5, इम्प्रेशन किती येतं 100 बरोबर आहे. आणि त्याला मल्टिप्लाय बाय 100 केलं, 100ला 100 कट झाला, खाली किती राहिला 5. मग CTR कधीच 100च्या वरती येऊ शकतो का? कन्व्हर्जन रेट कधीच 100च्या वर येऊ शकतो का? नाही ना. मग सपोज काय केलं मी, कन्व्हर्जन रेट म्हणजे काय, सपोज आपल्याला काय केलं, मी 10 लीड रोहिणीला दिल्या, लीड म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर, 10 लीड दिले म्हणलं तुझे 11 ऍडमिशन होऊ शकतात का त्या 10 लीड मधून? नाही होऊ शकत. 10 पैकी एक तर ती 4 करेल किंवा 5 करेल किंवा 0 करेल. करेल 0. मग कन्व्हर्जन रेट 0 पण येऊ शकतो. पण CTR जेवढा चांगला येईल, म्हणजे जर सपोज 10 लोक आले, 10 लोकांनी सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, आणि 10 लोकांनी आपल्याच वेबसाईट वरती क्लिक केला, मग आपला कन्व्हर्जन रेट, आपला CTR किती 100चा येईल. किती पर्सेंट असं व्यवस्थित असतं ऍड्रेस करते? जास्तीत जास्त 5 ते 15%च्या वरती. 15%च्या वरती आलं तर ते डोक्यावून गेलं. एवढं येत नाही, पण 10, 12, 15% आलं तर तो गुड आहे. आता आपला हा कन्व्हर्जन रेट, आपण एक ऍड रन केली होती, ती बघू आपण नंतर. शेवटी तुम्हाला सांगतो, आपण एक ऍड रन केली, तुम्ही पण ऍड रन केली, त्याचा CTR किती आलाय, घाईमध्ये चेकच नाही केला. एक माणूस आहे, खूप कामं असतात त्याला, 11.57 म्हणजे चांगला कन्व्हर्जन रेट आहे. बरोबर आहे. माणूस आहे, किती थकतो, आंघोळ करायची, तेल लावायचंय, भांडी घासायचे, जेवण करायचंय, लय कामं असतात, आणि 24 तास दिलेत देवाने प्रत्येकाला, त्याच्यामुळे ते होत नाहीत काम. कन्व्हर्जन रेट काय ठेवायचं मग? आता आपल्याला समजलंय जास्तीत जास्त ऍडमिशन करायचे, मग काय ठेवणार आपण, कन्व्हर्जन व्हॅल्यू, क्लिक का इम्प्रेशन? म्हणजे काय, इम्प्रेशन शेअर्स म्हणजे काय, तुम्ही सांगा दिव्या मॅडम, ज्ञानदा तुम्ही सांगा. नाही माहित कसं काय म्हणताय तुम्ही? इम्प्रेशन शेअर्स आताच सांगितलं होतं ना. इम्प्रेशन शेअर्स म्हणजे काय रोहिणी, तू नाही, इम्प्रेशन शेअर आता काय सांगितलं होतं, बिडिंग स्ट्रॅटेजी किती असतात, लय जास्त लक्ष दिलं पण असं होतं माहिती का, 7 बिडिंग स्ट्रॅटेजी असतात. मग त्याच्यातली पहिली कोणती होती, CPM. एम म्हणजे इम्प्रेशन. मग इथे इम्प्रेशन शब्द दिसतोय का तुम्हाला? मग इम्प्रेशन शेअर्स म्हणजे 1000 इम्प्रेशन कट झाल्यानंतरच तुमचे पैसे कट होतील. समजलं का? आता तुम्हाला वेबसाईट कुठं दाखवायची, ऍड लोकेशन, नंतर व्हेअर ऑन रिझल्ट पेज, कुठे पण, एनीव्हिअर इन रिझल्ट पेज, म्हणजे सर्च इंजिन रिझल्ट पेज वरती कुठं पण दिसली तरी चालेल. टॉप ऑफ द रिझल्ट पेज 1 नंबरला दाखवायची का ऍब्सोल्युटली टॉप ऑफ द रिझल्ट पेज? टॉप ऑफ द रिझल्ट पेज आणि ऍब्सोल्युटली टॉप ऑफ द रिझल्ट पेज म्हणजे एक तर 1 नंबरलाच दाखवायची, मग त्यावेळेस किती पैसे, आणि टॉप म्हणजे पहिल्या 1, 2, 3, 4 मध्ये, आणि एनीव्हिअर म्हणजे कुठे पण. इम्प्रेशनचे एवढे फायदे येतात. नंतर कोणती आहे, CPC. नंतर काय करायचं आपल्याला, CPC ठेवायचं म्हणल्यानंतर काय ठेवावं लागेल, CPC म्हणजे काय, क्लिक्स. मग इथं क्लिक्स दिसतंय तुम्हाला, क्लिक्स. आता इथं 2 ऑप्शन आहेत, तुम्हाला सांगितलं होतं की इथं लगेच शो करतंय ते. मी इथं मॅक्झिमम CPC ठेवलं, क्लिक करा. किती CPC ठेवावं लागेल आपल्याला, किती ठेवावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. कशी कॅल्क्युलेट करायची सगळ्यांना माहिती आहे, आपण कीवर्ड रिसर्च केलंय. हे कीवर्ड रिसर्च केलेले टोटल 10 कीवर्ड असतील.
समेशन ऑफ टोटल नंबर ऑफ कीवर्ड डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ कीवर्ड. मग हे सगळ्यांची जर किंमत सगळ्यांची सेमच किंमत असते का? जसं आपण 10 लोक आहेत, सगळ्यात हुशार सृष्टी आहे, नंतर कोण आहे? रोहिणी आहे, सगळ्यात ढ कोण आहे? पायल आहे. बरोबर आहे ना? म्हणजे प्रत्येकाचं एक काहीतरी स्टँडर्ड ठरलेलं असतं. मग इथं प्रत्येक डेटा अनालिटिक्स कीवर्डला जर 1 नंबरला दाखवायचं म्हणलं तर त्याला 138 लागतील. डेटा अनालिटिक्स कोर्सला 192 रुपये. डेटा अनालिटिक्स कोर्सेसला किती आहे? 70 रुपये. तर प्रत्येकाचा एक रेट ठरलेला असतो आणि तो रेट कशावरती ठरलेला असतो? त्याला किती लोक सर्च करतात आणि त्याची कॉम्पिटिशन काय आहे ते. त्याच्यामुळे कीवर्ड रिसर्चची डेफिनेशन सांगितलेली, कीवर्ड रिसर्च इज अ सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड्स. इट इज डिपेंड्स ऑन 3 पॅरामीटर. पहिली तर मंथली सर्चेस, नंतर त्याची कॉम्पिटिशन आणि तिसरं म्हणजे काय? टॉप पेज स्पीड. 1 नंबरला दाखवण्यासाठी किती पैसे लागतात ते ऑलरेडी तुम्हाला काढता येतं कीवर्ड रिसर्च. मग त्याचे पण समेशन करायचं आणि तुम्ही टाकायचं. नाहीतर मग दुसरा सगळ्यात सिंपल ऑप्शन काय? आता हा जो कोर्स आहे कोणता? डेटा अनालिटिक्स क्लासेस. ह्याच्यासाठी किती रुपये लागतात? 133 रुपये लागतात आणि बाकी 70 रुपये लागतात, 80 रुपये लागतात, 104 रुपये लागतात. मग जो सगळ्यात जास्त टॉपचा आहे ना तो ठेवून टाका. शॉर्टकट मी सांगितलं. मग जर तुम्हाला कॅल्क्युलेट नसेल करायचा तर, कारण जर सपोज एखाद्याला 70 आहे, एखाद्याला 100 आहे, एखाद्याला 90 आहे, एखाद्या 80, मग त्यांची सरासरी जर काढली तर किती येईल? एक तर 100 येईल किंवा 90 येईल. पण जो टॉपचा आहे तोच जर ठेवला तर मग आपल्याला काही प्रॉब्लेमच नाही. म्हणजे जर आपल्याला मुंबईला जाण्यासाठी 500 रुपये लागतात आणि तुम्ही जर 70 रुपयेच घेऊन गेलात तर मग तुम्हाला कंडक्टर कुठं उतरेल? पिंपरीपर्यंत का लोणावळ्यापर्यंत? तर तसं पण तुम्हाला 500 रुपये लागतात मुंबईला जायला आणि तुम्ही 2000 रुपये घेऊन गेलेत. काय फरक पडणार आहे का? पडणार आहे का? नाही पडणार ना. त्याच्यामुळे मग तुमचं थोडंसं एक्स्ट्रा जर ठेवलं तर काय फरक नाही पडत. का कंडक्टर तुमच्या खिशातून काढून घेईल बळच? नाही घेणार ना. तसं गुगल पण असं काय जेवढे आताच आपण जास्त ठेवलं तर आपली डिटेक्ट होतं ना. काहीच नाही होणार. तुम्ही 1 लाख रुपये जरी ठेवलं ना आणि सीपीसी चाललाय 133 चा तर 133च रुपये तुमचे डिडक्ट होणार. काय प्रॉब्लेम आहे का? काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला बुक बीक लागली का? नाही ना. भूक लागल्यानंतर सांगा, नाहीतर मनातल्या मनात शिव्या देता तुम्ही मग. इथं काय करायचंय? मॅक्झिमम सीपीसी लावायचंय. तर मग मला मला पैशाचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त माझी ऍड 1 नंबरला दिसली पाहिजे. मग मी इथं काय नाही, मॅक्झिमम सेट पर क्लिक बीड लिमिट. म्हणजे आता सध्या ते काय करतं? कॅल्क्युलेट करतं. म्हणजे सपोज माझ्या कॉम्पिटिटरने लावले 100 रुपये तर हे लगेच 101 रुपये. माझ्या कॉम्प्युटरने 1,01,000 रुपये लावलं तर हे 1,02,000 रुपये करणार. म्हणजे ऑटोमॅटिकली कोण चेंज करणार इथं? म्हणजे ह्याच्यामध्ये पण एआय सिस्टीम असते किंवा मशीन लर्निंग असतं, तर ते ऑटोमॅटिकली चेंज करतं. पण त्याची परवानगी कसं? तुमचं ऑटो डेबिट होतं का? तुम्ही जर ऑटो डेबिट सिलेक्ट केलं तर तुम्हाला पेमेंट करायची गरज असते का? नाही. ऑटोमॅटिकली डिडक्ट होतं. तर तसं आहे. तर मॅक्झिमम तुम्हाला मग कॅल्क्युलेट करायची गरज नाही. चांगलं काय असतं? हेच असतं का? मग हे चांगलं असतं, पण सपोज सृष्टीसारखा एखादा आहे माणूस आणि ती नवीनच शिकते आणि ते काय करतं माहितीये का? हे तर सीपीसी सारखं, हे तर सीपीसी ठेवतं आणि हे तर सीपीसी जर सपोज मी 1 लाख रुपये ठेवले, 10,000 ठेवायची होती पण चुकून 1 लाख ठेवले किंवा 100 रुपये सीपीसी ठेवायची होती, त्याच्याकडून 1 शून्य एक्स्ट्रा झाला. बरोबर आहे? आता त्यांनी किती ठेवली? 1,000 रुपये आणि माझ्यासारखी शहाण्या माणसाने ऍड रन केली आणि मी इथं काय केलं? सिलेक्ट नाही केलं. मग मला एका क्लिकला किती रुपये लागतील? एका क्लिकला 1,000 रुपये. कारण त्यांनी किती लावली? 1,000 रुपये लावली. तर 1,001 रुपये माझं एका क्लिकमध्ये सगळे पैसे आणि आपण किती टाकणार आहेत त्याच्यात पैसे? 1,000 रुपये दिवसाचे. तर एखाद्याने क्लिक केलं चुकून तर ते पैसे एकाच क्लिकला 1,000 रुपये गेले. मग एक माझी मैत्रीण होती, तर इथं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये कामाला नवीनच गुगल ॲड शिकली होती ती. काय केली होती? नवीनच गुगल ॲड शिकली होती आणि नवीनच जॉबला लागली होती. तिला काय 8,500 पेमेंट दिलं तर 11,500 होतं. मग तिने काय केलं? गुगल ॲडसाठी तिला हायर केलं होतं. मग ते फेम इन्स्टिट्यूट होतं, फेम ॲक्टिंग आणि मॉडेलिंगचं. तिथेच होतं पुढं चौकात.
तर तिला हायर केलं. मग तिला सांगितलं की आपलं बजेट आहे 40,000 रुपये. किती? 40,000 रुपये मंथली बजेट आहे. मग दिवसाचे किती पैसे टाकायचं? तर त्यांनी डिसाईड केले की 1,500 रुपये तू दिवसाचे टाकत जा. 5 सुट्ट्या असतात म्हणजे बरोबर आपले पैसे जायचे तिथं. मग ती म्हणली मी तुम्हाला OTP पाठवते. मग दररोजचं 150 रुपये दररोज 1,500 दररोज टाकायचं. तिने तसं नाही केलं. एकदाच काय केलं, 40,000 रुपये OTP पाठवला त्यांना. तुम्ही कसं पाठवला तसा. तुम्ही म्हणजे 500 रुपयाचा कसा पाठवला तसा बोलतोय. तसा OTP पाठवला आणि ते क्रेडिट झालं. आणि त्या बाईने काय केलं, इथं काय ठेवलं, मॅक्झिमम CPC. इथं काय ठेवलं, हे अनटिक केलं. कॅम्पेन रन केला, कीवर्ड टाकले. आणि कीवर्ड कोणते टाकले? ब्रॉड मॅच. पुढे जाऊन आपण शिकणार आहे कोणते टाकले, ब्रॉड मॅच. आणि ते ब्रॉड मॅच कीवर्ड टाकले तर जवळजवळ 35 ते 40 म्हणजे त्यांचे 20 मिनिटामध्ये 40,000 रुपये संपून गेले. किती मिनिटात? 20 मिनिटात 40,000 रुपये गेले. मग तिने लय काय मला कॉल केला. ती म्हणली मी 40,000 रुपये टाकले होते, माझे पैसे संपून गेले. म्हणलं जाणार ना संपून, का नाही जाणार. तिला पहिल्यांदा क्वेश्चन विचारला की तुम्ही किती अमाऊंट टाकले होते याकडे. ती म्हणली 40,000 रुपये. नंतर दुसरं काय म्हणलं, तुम्ही कीवर्ड मॅच कोणता टाकला होता. ते म्हणते कीवर्ड मॅच टाईप काय असतो. मग तिला कीवर्ड मॅच माहितीच नव्हतं. म्हणलं मग मला समजलं यांनी काय केलं. तर तसा प्रॉब्लेम येऊ नये तुमच्यासाठी, त्याच्यामुळे तुम्हाला डेली पैसे टाकायचे. आणि दुसरं म्हणजे काय, आता आपण सुरू करतोय कीवर्ड मॅच टाईप. आता तुम्ही CPC ठेवली, मॅक्झिमम CPC ठेवले. आता पुढचं टॉपिक आपल्याला फक्त एक कव्हर करायचं आहे, कीवर्ड मॅच टाईप. त्यानंतर आपण लेक्चर थांबवणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्त शिव्या नका देऊ मला, ठीक आहे. हा, इथं आता कुठं ऍड रन करायची आपल्याला, बोला. गुगल सर्च पार्टनर. मग आता इथं गुगल डिस्प्ले वरती चालवायची का? मग तुमची ऍड सर्च नेटवर्क वरती पण चालेल आणि डिस्प्ले वरती पण चालेल, पण मला डिस्प्ले वरती चालवायचीच नाही. मग मी दोन्ही ठिकाणी अनचेक केल्यावर कसं काय होईल? तुम्ही आता बसमध्ये बघा, आता तुम्हाला काय करायचं, बसमध्ये बसलात तुम्ही आणि कंडक्टर तुमच्याकडे आला, तुम्ही काय सांगणार त्याला? तुम्ही काहीच बोलला नाही. तो म्हणलं तिकीट द्या तिकीट द्या तिकीट द्या. तुम्ही काहीच नाही बोललात त्याला, तो कुठं सोडवेल तुम्हाला? तुम्हाला एक डेस्टिनेशन तरी पाहिजे ना. हे गुगल सर्च नेटवर्क सगळ्यांच्यावर दिसतं ना. बघा इथं एक आपण ऍड रन कोणती करतोय, सर्च ऍड करतोय. मग सर्च ऍडच आपण, सर्च नेटवर्कच आपण सिलेक्ट नाही केला, मग तुमची ऍड कुठं दिसेल? आता हे जर गुगल सर्च नेट पार्टनर बनले ना, तर गुगलचे जे सर्च पार्टनर आहेत म्हणजे फक्त सर्च नेटवर्क तिथेच फक्त ऍड दिसणार. आणि हे जर गुगल डिस्प्ले नेटवर्क जर केलं ना, तर तुमच्या ब्लॉग मध्ये पण दिसेल, ब्लॉग स्पॉट वरती पण दिसेल, तुमच्या ऍप वरती पण दिसेल. कशामुळं? हे केली तर. मग त्याच्यामुळे आपल्याला आपली ऍड कोणती, सर्च ऍड आहे, तर मग गुगलचे सर्च पार्टनर वरतीच दिसवायचे, नेटवर्क वरती. मग सर्च पार्टनर कोणतं आहे, हे इथे दिसतंय, गुगल आहे. गुगलचं कोणतं आहे, क्रोम आहे. मग मी दुसरं जर यूज केलं काय, UC ब्राउझर, आणि UC ब्राउझरवर एखाद्याने गुगल सर्च केलं आणि तिथं सर्च केलं त्याच्यावरती, तर त्यांना पण ऍड दिसणार. फक्त त्याच ठिकाणी, बाकी ठिकाणी कुठे ऍड दिसणार नाही. तुम्हाला पण तेच काय करायचं आहे, अनटिक करायचं आहे. नाहीतर मग तुमचे जास्त पैसे जातील इथं बिना कामाचे. मग तुम्ही सांगा, तुम्ही काय केलंय, बटन काय ठेवले, कॉलचं बटन ठेवलंय. आणि मी जर डेस्कटॉप वरती बसलोय, डेस्कटॉप वरून तुम्हाला कॉल लागणार आहे का? मी इथं 2 BHK फ्लॅट सर्च केला, दिसतंय इथं कॉलचं बटन आहे, इथून कॉल लागणार आहे का? कॉल लागणार आहे का इथून? नाही लागणार. डेस्कटॉप मधून कॉल लावायची सुविधा आहे का? नाही. मग तुम्ही इथं मी एकदा क्लिक केलं, त्यांचे गेले ना 105 रुपये, कॉल पण नाही लागला. मी एकदा परत क्लिक केलं, जेवढ्या वेळेस क्लिक करेल तेवढे त्यांचे पैसे जातील. पण इथं क्लिक केले तर पैसे जाणार का? नाही. हे SC आहे. कॉल वरती क्लिक केलं, त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्या डिव्हाइस वरती इथं कॉल टू ऍक्शन बटन देणं गरजेचं आहे का नाही देणं, ते पण तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे.
झालं. आपल्याला ऍड कुठं रन करायची? इंडिया का पुणे? फक्त पुणे. आता हा कन्सेप्ट क्लिअर केला होता तुम्हाला खालचा, म्हणजे इंडियाच्या आउट मध्ये असेल. आता एखादा माणूस आहे पाकिस्तानमध्ये आणि त्यांनी सर्च केलंय डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे किंवा डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे, दिसेल का ऍड? सृष्टी काय नाही दिसणार? मी पुणे लोकेशन सिलेक्ट केलंय आणि पाकिस्तान मधून त्यांनी सिलेक्ट केलं, सर्च केलंय डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे, दिसेल का? नाही दिसणार. का बरं? तू सांग रोहिणी. तुम्ही आता मी इथं केलंय सगळं, तो ह्याच्यावरून सांगा. मग आता कुठे चेक केलंय? मग पण तुम्हाला हेच विचारलं होतं. का नाही बघितलं खाली? तुम्ही खाली पण बघत जाऊ, वरच नका बघत जाऊ. प्रेझेन्स प्रिंटेड इथं दिलंय ना, तर ह्याच्यामुळे तुम्हाला. आता लँग्वेज कोणती सिलेक्ट करायची? इंग्लिश का डब करायची? लँग्वेज इंग्लिशच ठेवायची. आता हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, ब्रॉड मॅच कीवर्ड. काय असतं? ब्रॉड मॅच कीवर्ड. ठीक आहे, तर हा कन्सेप्ट आपण आज क्लिअर करू. बघा, कीवर्ड टाईप किती असतात? कीवर्डचे टाइप्स किती असतात साधना? लॉंग टेल, शॉर्ट टेल, सीजनल. आता कीवर्ड मॅच टाइप किती असतात? कीवर्ड मॅच टाइप किती असतात? 4. तर इथं लक्षात घ्यायचं, कीवर्ड मॅच टाइप 4 असतात. तुम्हाला कलर आवडतो? आवडतो का? मी त्याच्यामुळे कलर मध्ये लिहितो. रंगपंचमीला कलर खेळतात. इथं कोणता कलर? कीवर्ड मॅच टाइप कोणता आहे? ब्रॉड. ब्रॉड म्हणजे काय? वाईड. काळा कलर फेवरेट आहे माझा. ब्रॉड मॅच. ब्रॉड मॅच कसा दिसतो? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. बरोबर आहे. एक्झाम्पल, एखाद्याने काय सर्च केलं. आता इथं काय केलं मी, सृष्टीने ऍड रन केली आणि त्यांनी काय सर्च केलं, म्हणजे त्यांनी त्यांच्या गुगल ऍड मध्ये ब्रॉड कीवर्ड टाकला. बरोबर आहे. आणि एखाद्याने सर्च केलं फिजिक्स कोर्सेस. काय सर्च केलं? किंवा केमिस्ट्री कोर्सेस सर्च केलं. काय असते केमिस्ट्रीची स्पेलिंग? CHE, त्याला केमिस्ट्री म्हणतात. बरोबर आहे. केमिस्ट्री कोर्सेस केलं तर तरी पण दिसेल, पण केमिस्ट्री कोर्सेस इन पुणे सर्च केले तरी पण दिसेल. का असं दिसतं? इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस आहे आणि इथं काय केलंय? केमिस्ट्री कोर्सेस, तरी पण दिसेल. का? कारण ब्रॉड आहे. म्हणजे ह्याच्यातला 1-2 शब्द 2 जरी मॅच झाले ना, तरी पण काय होतं? तरी पण ती ऍड दिसायला लागते. इथं फक्त एकच वर्ड वेगळा आहे. कोणता? पुणे. म्हणजे जसं की मी आता टाकलं 2 BHK फ्लॅट्स, माझी ऍड रन केली मी आणि 2 BHK फ्लॅट्स हा कीवर्ड टाकला आणि तो ब्रॉड मॅच मध्ये टाकला. आणि एखाद्याने सर्च केलं 2 BHK फ्लॅट्स ऑन रेंट, त्याला पण ते ऍड दिसणार. मग जो घेणार आहे त्याची पण रिक्वायरमेंट फुलफिल नाही होत आणि जो विकणार आहे त्याची पण रिक्वायरमेंट फुलफिल नाही होत. मग याच्यामध्ये जास्तीत जास्त टाइमपास होतो.
त्याच्यामध्ये काय होतं, जास्तीत जास्त टाइमपास होतो. ब्रॉड मॅच समजलं तुम्हाला? आय हेट यू तुम्ही टाकलं, काय टाकलं? आय हेट यू. आणि एखाद्याने टाकलं ब्लॅक हॅट, तरी पण तुम्हाला ते ऍड दिसते. तुम्ही कोणती कोर्सची ऍड रन केली होती? केमिस्ट्री कोर्सेस, बरोबर आहे. आणि तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्सेस कोणी सर्च केले तर त्याच्यामध्ये पण तुमची ऍड दिसेल. आणि एखाद्याने सर्च केलं आणि त्याच्यावरती क्लिक केलं, आता आपण तर डिजिटल मार्केटिंग कोर्स देतोय आणि एखाद्याने केमिस्ट्री कोर्सेस इन पुणे सर्च केलंय, तर त्याला आपली ऍड दिसली, तो बोलेल की तुमच्याकडे केमिस्ट्रीचे कोर्सेस मी ऍड बघितली आहे का, पण आपण देतो का? नाही. मग एका क्लिकचे पैसे तर गेले. मग त्याचा पण आपल्याला काय फायदा आहे का? तर ब्रॉड मॅच मध्ये असे रिझल्ट येतात. एखाद्याने नुसतं जर कोर्सेस, कोणते पण कोर्स, एमपीएससी कोर्स सर्च करू द्या, कोर्सेस इन पुणे सर्च केले तरी पण, एखाद्याने नुसतं मार्केटिंग कोर्सेस सर्च केले तरी पण आपली ऍड दिसेल. डिजिटल इन पुणे सर्च केलं तरी पण त्याला आपली ऍड दिसेल. का? कारण 2 जरी वर्ड मॅच झाले तरी ब्रॉड मॅच मध्ये काय दिसतं? तुमची ऍड ट्रिगर होते. हे झालं ब्रॉडचं एक्झाम्पल. नंतर काय असतं? ब्रॉड मॅच नंतर काय असतं? फ्रेज. फ्रेज मॅच फ्रेज मॅच कसं दिसतं? फॉलिंग डाऊन इज अन ऍक्सिडेंट बट स्टेइंग डाऊन इज युअर चॉईस. फ्रेज तुम्ही ऐकलंय का? कोर्ट मध्ये फ्रेज काय असतं? हसा खेळा पण शिस्त पाळा, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीदवाक्य. हे कोट येतं. एपीजे अब्दुल कलामचं एखादं फ्रेज सांगा. गेलतात ना शाळेत? का खिडकीतूनच अटेंड केले लेक्चर? तुम्ही काय विचार करताय? फ्रेज सांगा, तुम्हाला येतं ते सांगा. फ्रेज. फिल इन द बिंग. बरोबर आहे. तर हे फ्रेजेस असतात, बरोबर आहे ना? तर ते फ्रेजेस कसे लिहिले जातात? जसं की आपण लिहिलं आता डिजिटल मार्केटिंग आपला कीवर्ड आहे. कोर्सेस इन पुणे, समजलं? आता जर एखाद्याने सर्च केलं बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस तर आपली ऍड दिसते. एखाद्याने सर्च केलं फ्री डिजिटल मार्केटिंग कोर्सेस तरी पण आपली ऍड दिसते. फ्रेज हा कीवर्ड कसा लिहिला जातो? असा लिहिला जातो, डबल कोटेड मध्ये. डबल कोटेड आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं? ऍड दिसते. फ्रेज कीवर्ड कसा लिहिला जातो? फ्रेज मॅच दिसतंय. एखाद्याने जर सफिक्स किंवा प्रिफिक्स लावलं ह्याला, एखाद्याने सर्च केलं टॉप डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे किंवा बेस्ट लावलं, बेस्ट, तरी पण त्याला दिसेल. समजलं का? म्हणजे सफिक्स किंवा प्रिफिक्स किंवा शेवटचा भाग एखाद्याने नुसतं सर्च केला, आपला कीवर्ड आपण आपल्या ऍड मध्ये काय टाकला होता? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे टाकला होता. त्यांनी काय केले? फक्त डिजिटल मार्केटिंग सर्च केलंय तरी पण दिसेल. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस टाकला तरी पण दिसेल. सफिक्स किंवा प्रिफिक्स तुम्हाला इंग्लिश मध्ये झालं असेल. सफिक्स आणि प्रिफिक्स होतं ना? तुम्ही इंग्लिश शिकवत होतात ना पहिलीच्या पोरांना? सोपं असतं इंग्लिश. हे समजलं का तुम्हाला? आता तुम्ही मला एक एक्झाम्पल सांगा, दुसरं एक्झाम्पल सांगा फ्रेज मॅचचा. कोर्सेस इन पुणे टाकला तरी पण ते पूर्ण कोर्सेस इन पुणे टाकलं. 2 BHK पण आहे. पण सफिक्स लावून सांगा बेस्ट किंवा अफोर्डेबल 2 BHK.
अफोर्डेबल शब्द लागला तरी पण सफिक्स किंवा प्रिफिक्स. दुसरे एक्झाम्पल काय टाकलं, आता मी इथे टाकलंय एक एक्झाम्पल सांगतो बरं का फ्रेज मॅचच. ब्लॅक कलर फेवरेट आहे आपला. ब्लॅक हॅट. हॅट काय असतं? टोपी ना. हॅटची स्पेलिंग काय आहे? HA. मी काय टाकलं होतं? असू शकतं, काय प्रॉब्लेम नाही. ब्लॅक हॅट. पण एखाद्याने काय टाकली, आता हा ब्लॅक हॅट हा मी काय केला, ब्रॉड मॅच मध्ये टाकला. काय केला? ब्रॉड मॅच मध्ये टाकला. मग काय काय सर्च केल्यानंतर आपली ऍड ट्रिगर होईल. आता रोहिणीला पिंक कलर आवडतो, मग तिने जर टाकलं पिंक हॅट तर आपली ऍड ट्रिगर होईल का? पण माझ्याकडे तर फक्त ब्लॅक हॅटच दिसतात, मग तिने जर त्याच्यावर क्लिक केलं तर माझे तिथे पण पैसे जातील. आता एखाद्याने जर सर्च केलं, काय सर्च केलं, पण आता दोनच वर्ड आहे ना, ब्लॅक हॅट दोनच वर्ड आहे, ऍटलीस्ट 50+ तरी मॅच व्हायला पाहिजे. आता ब्लॅक हॅट आहे आपला आणि एखाद्याने सर्च केलं पिंक हॅट, ब्ल्यू हॅट, सन हॅट, काय पण लोक सर्च करतील, तर त्याच्यामध्ये पण आपली ऍड दिसायला स्टार्ट होते. आता फ्रेज मॅच मध्ये काय, बेस्ट हॅट, लेडीज हॅट, त्याच्यामध्ये पण दिसेल. तर हे एक एक्झाम्पल होतं, त्याच्यामुळे लिहायची काही गरज नाही. आता दुसरं काय असतं, ब्रॉड मॉडिफायर. ब्रॉड मॉडिफायर आमच्या काळात होतं, पण आता ते बंद झालंय. त्याच्यामुळे ते सांगणं काही गरजेचं नाही. त्याच्यानंतर असतं एक्झॅक्ट मॅच. कसं असतं एक्झॅक्ट मॅच? कसं असतं एक्झॅक्ट मॅच? जसं की मी इथे टाईप केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, बरोबर आहे. पण जर मी इथं काय केलं, सर्च केलं तुम्हाला इजी मध्ये, एक्झाम्पल मध्ये जर मी असं टाकलं काय, तर माझी ऍड दिसेल का? आता एक्झॅक्ट मॅच कसा लिहिला जातो ते पण सांगतो तुम्हाला. त्याला ब्रॅकेट लावलं जातं. एक्झॅक्ट मॅच असा टाईप केला जातो. पण जो युजर टाईप करणार आहे तो असं टाईप करेल का? ब्रॅकेट लावून नाही. एक्झॅक्ट मॅच कसा लिहितात, फ्रेज मॅच कसा लिहितात आणि ब्रॉड मॅच कसा लिहितात ते लक्षात घ्या. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, मी जर असं सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तर मी जर असं सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्स इन पुणे, तर मला दिसेल का? वर्डने तुम्ही सांगा, का नाही दिसणार? दिसेल. येस फक्त नाही लावला. काय नाही लावला? म्हणजे जसा इकडे टाकलाय ना तसाच तुम्ही जर टाकला ना तरच तुम्हाला दिसेल. मी फक्त इकडे तर काय टाकलं, इथं ES पण लावला आणि नाही तिथं, तरी पण नाही दिसणार. त्याच्यामुळे एक्झॅक्ट सेम टू सेमच तसा पाहिजे. मग सगळ्यात जास्त कीवर्ड आपल्याला सगळ्यांना समजले. कोणाला काय डाऊट्स? कोणाला काय डाऊट्स आहेत का? कीवर्ड मॅच टाईप मध्ये हा तरी ऑनलाईन वाले सांगा, ऑनलाईन वाले काय बोलत नाहीत. स्मिता मॅडम,
ठीक आहे. अशा प्रकारे असा आपण लेक्चर संपवू. तुम्हाला काय असतील? निगेटिव्ह कीवर्डचं ते कसं टाकायचं? निगेटिव्ह कीवर्ड म्हणजे काय ना, जसं की आपण टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे आणि एखाद्याने जर टाकलं फ्री डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, म्हणजे आपण जी सर्व्हिस देतोय ते कोण काय करत नाही. हर्षल पाटील तुम्हाला समजतंय का? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे हा कीवर्ड आपण आपल्या ऍड मध्ये टाकलाय आणि तिथं तुम्ही काय केलंय, फ्री डिजिटल मार्केटिंग टाकलंय. आपण फ्री कॉस्ट देतोय का सर्व्हिसेस कोर्सेस? नाही, आपण पैसे घेतो. मग त्यांना निगेटिव्ह कीवर्ड बघतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण लेक्चर संपवू. तुम्ही 4 टाईप सांगितले होते, पण ब्रॉड मॉडिफायर आपल्याला काय शिकायचा नाही, तो आता बंद झालाय. प्लस प्लस साईन मध्ये असतो.